ठीक आहात ना स्वानंदी मॅडम? हो 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 ठीक आहे. काय काय झालं? थोडी चक्कर आली, मला गोल फिरला की चक्कर येते. अरे बापरे, तुम्ही बोलला का नाही मला? आधी का नाही सांगितलं? ठीक आहे. नक्की तुम्ही? हो हो येस येस मी बरी आहे. लागला असता ना माझ्या पायाला. अरे माझ्या पायाकडे तरी कोणी बघा ना. अगं एवढं काही नाही झालं तुला. चल उठ अंशू, उठव रेला चल. शिट्टी यार, ताई पडली असती ना आता. ठीक आहे, आपण दुसरी काहीतरी मज्जा करू. हा का मज्जाच नाही आली ना आता. हा ऍक्च्युली करू करू, डोंट वरी. मला एक नाही कळालं राजवाडे, तुम्ही हे सगळं कधी आणि कसं प्लॅन केलं? स्वानंदी मॅडम, आधी लोकांना शांतपणे खाऊ द्या, मग मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन. राजवाडे खरंच मला कळत नाही मी आभार कसे मानू तुमचे. मी इतक्या आयत्या वेळी हे सगळं 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 सावरून घेतलं. आयत्या वेळेस असं काही नाही, मी हे करणारच होतो. खरं तर मलाच माहिती नव्हतं की तुम्ही सुद्धा फराळ घेऊन येणार आहात म्हणून. वा 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 समरराव, अहो आजपर्यंत मी असा फराळ कधीच खाल्ला नव्हता. इतकं सुंदर झालंय. छानच हा. चव म्हणजे अप्रतिम. पांडुरंगाची कृपा. राजवाडे या सगळ्यात मला राहून राहून वाटतंय, पण मला माहितीये, मी बघितलं होतं, मी पॅक करून आणलेला फराळ. तो कुठे गेला? डबे रिकामी कसे? ते मला माहित नाही. मला अजूनही लक्षात आलं नाहीये मी आणलेल्या फराळाचं झालं काय, गेला कुठे तो? अगं पावसा पाण्याचे दिवस आहेत, त्यांना वेळ लागला असेल रेडी व्हायला आणि झाला नसेल रेडी कदाचित. पण समरनी प्लॅन बी रेडी ठेवला होता की नाही. बरं झालं ना, तू टेन्शन घेऊच नकोस. तू केलंस काय आणि समरनी केलं काय, एकूण एकच. आजी आजोबांना वेळेत फराळ मिळाला हे महत्वाचं नाही का? चला बाळानं फराळ करून घेऊया. ये बाळा. तू पुढे हो, आलो आम्ही. हो पण नक्की या. हा स्वानंदी ये. हा बाळा, फराळाला नाही म्हणायचं नसतं. 1 टीस्पून ऑफ बटर. ओके घेतला. ओके फाईन, हे झालंय. आता आपण बारीक करूयात. गॅस बारीक कर. बारीकच आहे हो. हो दिसतंय मला. नशीब आमचं, हे तर फुटलं असतं सगळं. आग लागली असते किचनला. असं काही होणार नाही. जस्ट चिल. ओके जस्ट ब्रीद इन अँड ब्रीद आउट. मला ऑलमोस्ट हार्ट अटॅक आला. आई काय झालं? आई काय हवंय का? बघते मी काय कसले प्रयोग चाललेत आपले. आई रिसोटो बनवते. ते काय असतं? रोला खूप आवडतं. रोचं खूप फेवरेट आहे. म्हणजे पास्ता सारखंच असतं, फक्त तो पास्ताच्या ऐवजी तांदूळ वापरायचा असतो. सी राईस. साधी पोळी भाजी करायची ना ग. हा मस्त आपलं देशी अन्न छान लागतं की नाही, सात्विक असतं. हे काय परदेशी अन्न, काय कशासाठी करायचं? पोळी भाजी करायचं सोडून काय सगळा पसारा करून ठेवलेला आहे. तुम्ही ट्राय केलं का आधी? मग आधीच कशाला ठरवायचं? आधी ट्राय करून बघा ना. यू विल लव्ह इट. ट्राय करायला मिळणार आहे का आज आम्हाला?
मिळणार आहे आज. हे हा सगळा पसारा बघता तरी मला नाही वाटत असं मिळेल, पण हरकत नाही, करा. पहिलंच ट्राय आहे तुझं. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. करणार आहे ते. ओके, दिस ब्रॉथ इज रेडी. ओ माय गॉड, रो हे काय बघतोय मी? तू चक्क किचन मध्ये आहेस. पण आज सूर्य पश्चिमेला उगवला होता वाटतं. सरप्राईज. युअर फेवरेट रिझोटो बनवतेय मी जस्ट फॉर यू. वा, पण तू रिझोटो बनवतेस? तू? यो. अच्छा, पण तुला माहिती आहे ना मला इटालियन रेस्टॉरंट मधला रिझोटो आवडतो. अगं मग तुला कसं जमेल? उगाच तू काहीतरी बनवशील आणि माझं पोट अपसेट झालं मग. मी बनवलं म्हणून पोट का अपसेट होईल? कम ऑन. कारण तुला किचन मध्ये यायची सवयच नाहीये ना. आणि रिझोटो बनवायला शेफ लेवलच्या स्किल्स लागतात बेबी, शेफ लेवलच्या. आणि आपण आहात का तशा? सो इट्स बेटर आपण बाहेरून ऑर्डर करूयात. आपण काय सोड, मी ऑर्डर करतो. वेट, लेट मी चेक कुठे अवेलेबल आहे. सिरियसली? हा म्हणजे बघ ना, आता तू खूप एक्सायटेड आहेस राईट? ह्या एक्साइटमेंट मध्ये तू इतक्या महाग महाग गोष्टी ऑर्डर केल्यास आणि जर आता हा रिझोटो फसला